नमस्कार, मी संतोष पाटील. आज आपण नितीश कुमारांची अनुपस्थिती आणि झेन-झी आंदोलनाचा बिहारच्या बांकीपूर निकालावर कोणता परिणाम झाला हे आपण पाहूयात. 30 वर्षांपूर्वी अर्थात 1995 पासून बांकीपूर विधानसभेची ही जागा भाजपकडे होती. भाजपचे नितीन नवीन आणि त्यांच्या वडिलांनी अनेक वेळा मोठ्या फरकाने येथे निवडणूक जिंकली. प्रशांत किशोर यांनी 18,953 मतांनी भाजपच्या नीरज कुमार यांचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवलाय. ही फक्त एका जागेची निवडणूक नव्हती, तर बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचे संकेत देणारी ही निवडणूक ठरली. बिहारची ही निवडणूक देशाच्या येणाऱ्या राजकारणाची लिटमस टेस्ट म्हणून बघितली जात असल्याने याकडे सर्वांचे लक्ष होते. निवडणुकीत प्रशांत किशोर यांना 63,203 अर्थात 49% मते मिळाली, तर भाजपचे नीरज कुमार यांना 44,250 म्हणजे 34% मते मिळाली. राजदच्या रेखा कुमार यांना 14,000 मते मिळाली. भाजपची वोट शेअर 2025 मध्ये 62% होती, ती घसरून 34% आली. प्रशांत किशोर यांच्या पक्षाला मागील निवडणुकीत फक्त 4.92% मते मिळाली होती, ती 49% पोहोचली. बांकीपूरच्या मध्यावधी निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या विजयात दोन महत्त्वाचे घटक दिसून आले. एक म्हणजे नितीश कुमार सक्रिय राजकारणातून बाजूला गेल्यानंतर भाजपला पूर्वीसारखा ओबीसी मतदार आधार मिळाला नाही, आणि दुसरा म्हणजे पेपर लीक, बेरोजगारी आदींवर विद्यार्थी आंदोलनाचा झालेला या निवडणुकीवर दिसलेला प्रभाव. 2025च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. त्यामुळेच ओबीसी विशेषतः कुर्मी कुशवाहा मतदारांचा मोठा आधार भाजप आणि जदयू आघाडीला मिळाला होता. नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यानंतर सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाले. ही निवडणूक नितीश नंतरची पहिली मोठी चाचणी ठरली. प्रशांत किशोर यांनी निवडणूक प्रचारात सम्राट चौधरी हे बॅकडोर सीएम असल्याचे म्हटले होते. ही निवडणूक सम्राट सरकारवरील जनमत असल्याचेही ते सांगत होते. भाजपने शेवटच्या क्षणी नितीश कुमार यांचे व्हिडिओ प्रसिद्ध केली की त्यात ते आव्हान करत होते, पण त्याचा प्रभाव मतदानांवर दिसला नाही. या मतदारसंघात ओबीसी आणि ईबीसी सुमारे 70,000 मतदार आहेत. यातील अनेकांनी प्रशांत किशोर यांचा पर्याय निवडला. परिणामी भाजपची वोट शेअर 2025 मधील 62.66% वरून 34.44% घसरली. शहरी मतदार असूनही ओबीसी आधारावरील कमकुवतपणा भाजपसाठी महागात पडला. झेन-झी आंदोलन आणि युवक मतदारांचा प्रभाव या निवडणुकीवर जाणवला. बांकीपूर ही पूर्णतः शहरी जागा आहे. येथे पाटणा युनिव्हर्सिटी, अनेक कॉलेजेस आणि कोचिंग सेंटर आहेत. एकूण मतदारांपैकी सुमारे 1,25,000 मतदार हे 18 ते 29 वयोगटातील आहेत. नीट, पेपर लीक आणि इतर परीक्षेच्या अनियमिततेवर देशभर आणि बिहारमध्ये ही मोठे विद्यार्थी आंदोलन झाले होते. पाटणामध्येही मोठी निदर्शने झाली. पोलिसांनी कारवाई केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे एका अर्थाने या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी असंतोषाचा केंद्रबिंदू बनवला. त्यांनी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा असे आवाहन केले आणि शिक्षण, बेरोजगार या मुद्द्यांना त्यांनी प्राधान्य दिले. आंदोलनामुळे तरुण मतदार अधिक सक्रिय झाले आणि पारंपरिक जात आधारित राजकारणापेक्षा इतर मुद्द्यांवर तरुणांनी मतदान केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. बांकीपूरच्या निकालाने स्थानिक पक्षांबाबत भाजपचा व्यवहार आणि युवकांमधील असंतोष ह्या दोन्ही गोष्टी येत्या काळात देशाचं राजकीय समीकरण कसं बदलतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गो
अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.